श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कुठलाही समाज टिकून राहतो तो त्याच्या नैतिक मूल्यावर, प्रामाणिकतेवर आणि परस्पर विश्वासावर. ज्या दिवशी ही मूल्ये ढासळतात ना, त्या दिवशी समाजाची पायाभरणी ही हालायला लागत असते. माणसाच्या मनात जेव्हा चुकीच्या मोहाचं बीज पडतं, तेव्हा ते हळूहळू वाढून संपूर्ण आयुष्याची मुळं ही पोखरून टाकत असतं. संबंध असो किंवा संपत्ती, दोन्हीचा पाया जर स्वच्छ विचारावर नसेल तर त्यातून मिळणारं सुख हे फक्त भ्रम असतं. श्रोते हो, क्षणिक आनंदाच्या शोधात माणूस जेव्हा चुकीच्या वाटेवर पाऊल टाकतो, तेव्हा त्याला कळतही नाही की तो केवळ स्वतःच नव्हे तर आजूबाजूच्या अनेकांच्या जीवांचं सुद्धा नुकसान करत असतोय. दुसऱ्याच्या विश्वासाशी खेळणं, नियम मोडून फायदा मिळवणं किंवा इतरांच्या हक्कावर डल्ला मारणं, ही सगळी कृत्य बाहेरून किती आकर्षक वाटली तरी आतून ती पोकळ असतात. श्रोते हो, अशा कृतीमध्ये थोड्या वेळासाठी गोडी वाटू शकते, पण त्या गोडीच्या पाठीमागं कटुता, पश्चाताप आणि अस्थिरता लपलेली असते. जीवनातल्या खऱ्या आनंदाचं मूळ म्हणजे स्वच्छ अंतःकरण, निखळ पारदर्शकता आणि मनशांती. ही तीनही गोष्टी त्यावेळीच मिळत असतात जेव्हा आपण आपल्या प्रत्येक कृतीमध्ये सत्य, सन्मान आणि न्याय यांचा आधार घेत असतो. श्रोते हो, भौतिक सुखासाठी आपल्या मूल्यांचा व्यापार करणं हे स्वतःच्याच आत्म्याशी केलेला विश्वासघात असतो. ज्या दिवशी माणूस आपल्या इच्छांना वश करून योग्य अयोग्याचा भेद ओळखतो ना, त्या दिवशीच त्याचं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध होत असतं. खरी कमाई म्हणजे चांगुलपणाचं भांडार आणि खरी नाती तीच जी मनाच्या पवित्रतेवर उभी असतात. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. विश्वास एकदा मोडला की नातं किती जुळवायचा प्रयत्न केला तरी त्यातली गोडी संपते. अनैतिक संबंध विश्वासाचा पाया उद्ध्वस्त करतात. सुखाचा क्षण मिळवण्यासाठी घेतलेला चुकीचा पाऊल आयुष्यभराचं दुःख ठरू शकतं. क्षणिक आकर्षण अनेकदा कायमचं नुकसान करतं. ज्याला तुमच्यावर खरं प्रेम आहे तो कधीच तुमचं मन दुखावणारा मार्ग निवडत नाही. खऱ्या प्रेमात निष्ठा आणि आदर असतो. अनैतिक नातं म्हणजे नात्याच्या नावाखाली फसवणूक. हे फक्त दोघांचं नव्हे, अनेकांचं जीवन बिघडवतं. ज्या नात्यात लपवणं जास्त असतं तिथं प्रामाणिकपणा राहत नाही. पारदर्शकता हेच नात्याचं खरं सौंदर्य आहे. विवाहबाह्य संबंधात क्षणिक सुख असतं पण शाश्वत शांतता नसते. अशा नात्यात स्थैर्य कधीच मिळत नाही. निष्ठा हीच खरी प्रेमाची ओळख आहे. निष्ठा नसल्यास प्रेम फक्त नावापुरतं राहतं. इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करून बांधलेलं नातं हे कधी सुख देत नाही. दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून आनंद मिळत नाही. मन स्वच्छ असेल तर नजरेतही पवित्रता असते. चुकीचा विचारच चुकीचे कृत्य जन्माला घालतात. प्रेमाच्या नावाखाली केलेलं पाप कधी क्षमा मिळवत नाही. प्रेम आणि पाप यांच्यात फरक असतो. पैसा किती आला तरी तो चुकीच्या मार्गाने आला असेल तर मनाला शांती मिळत नाही. मनशांती पैशात नसते तर प्रामाणिकपणात असते. वाईट मार्गाने आलेला पैसा घरात सुखाऐवजी कलह आणतो.
अशा पैशात वाईट ऊर्जा सुद्धा येत असते. प्रामाणिक घामाचं पाणी सोन्याच्या घामापेक्षा मौल्यवान असतं. कष्टातून आलेलं धन हे समाधान देतं. अनैतिक पैसा वेगानं येतो पण जातो सुद्धा वाऱ्यासारखा. अशा पैशाला स्थैर्य नसतं. वाईट मार्गाचा नफा म्हणजे भविष्यातील तोटा असतो. तात्पुरता फायदा कायमस्वरूपी नुकसान करून जातो. स्वच्छ हातानं खाल्लेलं अन्न हे गोड लागतं. मनशांतीतला आनंद पैशाच्या चकचकीत नसतो. वाईट मार्गाने कमावलेला पैसा पिढ्या नष्ट करतो. असा पैसा वारसाला दुःखच देतो. कायद्याला चुकून मिळवलेलं धन हे नियतीला चुकू शकत नाही. नियतीचा न्याय हा अटळ असतो. प्रामाणिक मार्गानं कमावलेलं कमी धन सुद्धा हे सोन्यासारखं असतं. त्यात समाधान आणि अभिमान असतो. वाईट पैसा आणि चांगला हेतू एकत्र राहू शकत नाही. चुकीच्या साधनाने चांगलं साध्य कधीच होत नसतं. चुकीचं काम केल्यावर स्वतःला फसवणं म्हणजे सर्वात मोठं पाप आहे. आपण स्वतःलाच खोटं सांगत जगू शकत नाही. अन्याय केवळ करणाऱ्याला नाही तर सहन करणाऱ्यालाही लागत असतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे गरजेचं असतं. चुकीचं पाऊल एकटं घेत नाही, ते सोबत अनेकांना ओढून नेतं. अनैतिकता अनेकांचं जीवन उद्ध्वस्त करते. कायद्यापासून सुटका झाली तरी अंतःकरणापासून सुटका होत नसते. अंतरात्म्याचा न्याय सर्वात कठोर असतो. वाईट गोष्टी झाकल्या जातात पण नाहीशा होत नाहीत. सत्य एक दिवस उघड होत असतं. अनैतिकतेला विरोध करणं हेच खऱ्या धैर्याचं लक्षण आहे. चूक ओळखूनही गप्प बसणं म्हणजे भित्रेपणा असतो. सत्य कडू असतं पण तेच दीर्घकाळ टिकतं. खोटं तात्पुरतं असतं आणि सत्य शाश्वत असतं. वाईट सवय ही लवकर लागते पण सुटायला आयुष्य जातं. चुकीच्या गोष्टींची सवय होऊ देऊ नका. अनैतिकतेत थोडा वेळ रम्मान होता येईल पण आयुष्यभर आनंद मिळत नाही. क्षणिक सुखासाठी आयुष्य कधीही गमावू नका. सत्कर्माचं बीज पेराल तरच चांगल्या फळांची अपेक्षा ठेवा. जे कराल तेच परत येतं आणि ही जीवनाची सत्यता आहे.